ठीक आहे बंडू काय भेटलं वाईस एसएमएस करायचा आहे जरा पहा जरा अहो कविता साहेब सांगा नमस्कार अरे हा कुठे कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर स्टॉलला भेट देऊन रानभाज्याचं महत्व जाणून घेणार आहे. नंतर पाहिजे पहिले पाहिजे अरे सर 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 समोर ठीक आहे अर्धा किलो शेंगे दादा थोडं हो मला निघून ते कसे झाडावर पिकलेलं फळ आहे थोडंसं पहिले बाहेरून खजूर घ्यायचं आता हे नागपूरचा प्लॅन्ट आहे खजूर आहे ओरिजिनल खजूर आहे ओरिजिनल आहे का हा मनुका आहे सीडलेस मनुका आहे नाही हे ओरिजिनल हो आहे ओरिजिनल आहे बिरजो खाऊन पाय बघा थोडंसं मागा थोडंसं लिव्हरसाठी ॲसिडिटीसाठी आहे असे काय तिथे काय नीचे हट जाओ भाई लाइव चालू है शेंगा आगे नाही का अरे कैसा होगा तुम्हारा मागे मागे राहतो सगळे प्रत्येकाने एकदा खाण्यासाठी घ्यावा आपल्या जीवनात आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले प्रत्येक रानभाजीचं महत्त्व प्रत्येकाला कळावं समजावं त्याचं उपयोग समजावा. या ठिकाणी 17 गावावरून 18 गटसंख्या आणि वैयक्तिक शेतकरी या ठिकाणी आपल्या भाज्या घेऊन उपस्थित झालेले आहे. धान भाजी, तेना भाजी, गुंजीर भाजी, उपीन भाजी, कुरडा, साखर, कापरकुटी भाजी, करोटा, पुढेची फुलं, करटोली, पेटर, भेंडी, काळा, गोडी, भोपा, करवंद, लोणचे, विविध प्रकारचे मालवणचे वायदे. तुमच्या वावरात आहेत ना वाटा आपली यायला वेळ
काय काय तुमच्या शेतातच आहे का? घंटीवार पालकमंत्री यांचं आगमन झालं आणि ड्रोन याचं प्रात्यक्षिक बघत आहे. आज आपल्याला ड्रोनची आपल्या शेतकऱ्यांना किती आवश्यकता आहे. ड्रोनद्वारा आपण सहज हजारो हेक्टरवर फवारणी करू शकतो. या ठिकाणी इन्सेक्टिसाइड कीटकनाशक व खतं सुद्धा आपण फवारणी करू शकतो. हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोन हितावं आहे आणि मजुरांची समस्या दूर करणार आहे. कमी खर्चात चांगलं यंत्र शासनाने सुद्धा अनुदानावर पुरवठा करीत आहे आणि बेरोजगार मंडळी तज्ञ मंडळी याचा आश्वास सुद्धा येत आहे आणि एक रोजगार सुद्धा प्राप्त होत आहे. या ठिकाणी
आए आप हमारे महफिल में कुछ जानकारी खिलाने लगे, देखकर आपको दिल छूने लगे, सबके मन खिलखिलाने लगे। अच्छा, या कार्यक्रमाचं विशिष्ट म्हणजे जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचं 2024 याचं रिसर उद्घाटन माननीय श्रीभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे। कुणी पडत असेल तर हात घ्यायला विसरू नका, रणांगणात शत्रूला मात घ्यायला विसरू नका। विसरा सारं काही आजचं उद्याचं, पण आजच्या कार्यक्रमाला दाद द्यायला विसरू नका। एकदा सर्व टाळ्याच्या गजरात भाऊचं स्वागत व्हायला पाहिजे। श्रीभाऊ मुनगंटीवार यांना मी विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभहस्ते सुरेश गरमडे यांचं चेक व शाल शिरपड देऊन सत्कार करतील। यानंतर मी आमंत्रित करतो सर्वसाधारण गटातील शिंदेवाई तालुक्याचे महादेवराव श्रावण आदे, फुलेनगर प्रभाग क्रमांक 11 शिंदेवाई यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झालेला आहे। याचं सुद्धा या ठिकाणी चेक आणि शाल शिरपड देऊन सत्कार करण्यात येईल। त्यांनी आदे साहेब हे सुद्धा त्यांना शाल शिरपड देऊन भाऊ या ठिकाणी सत्कार करतील अशी मी या ठिकाणी विनंती करतो। नंतर नामदेव हरपुजी दडमल हे मुक्काम लावारी पोस्ट आंबोली तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर यांना वसंतराव नाईक पारितोषिक आणि सन 2022 मध्ये राजुरा तालुक्यातून बिमला देवी वाघोजी गेडा यांना जिजामाता कृषीभूषण पुरस्कार जाहीर झाला। यांना 2 लाखाचं या ठिकाणी पुरस्कार वितरित करणार आहोत। गोपीनाथ मुंडेचं तेव्हा या अपघातग्रस्त मुंडे शेतकरी अपघाती या ठिकाणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य कार्यक्रमातून 2023-24 मध्ये गोदाम बांधकामासाठी कांचनी फार्म तालुक्यातून बाहेर देशात सुद्धा कापूस निर्यात केलेला आहे। यानंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेतील पुरस्कार मंडळींनी हजर राहायचं आहे। या सानुग्रह यांना वितरित करण्यात येत आहे। केली आहे तसे 342 लक्ष रानभाजी अनमोल मेवा आदिवासी लोकांचा ठेवा आणि प्रकृती त्यात एक ज्योत, म्हणून प्रत्येकाने आनंदाने एकदा तरी खावा रानमेवा। कोरोना आला नसता, रस्त्यावर कोणी गेला नसता, इम्युनिटीचा पत्ता लागला नसताना छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। या जगस्तरीय रानभाजी महोत्सव 2024 कार्यक्रमात उपस्थित या जिल्ह्याचे कार्यक्षम जिल्हाधिकारी, कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री विनय गौडाजी, आत्म्याच्या प्रकल्प संचालक जे आत्म्यापासून शेतकऱ्यांची सेवा करण्याचं काम करतायत त्या प्रीतीताई रुलकर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरेजी, प्रोबेशन IAS कश्मीरा संखेजी, मंचावर उपस्थित नामदेव डावगेजी, ब्रजभूषण पाजारेजी, बंडू गोरकारजी, अनिल डोंगरेजी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व या महोत्सवाला उद्घाटन समारोहाला उपस्थित माझ्या सर्व प्रिय बंधूंनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या हृदयापासून मनापासून शुभकामना देतो। हा दिवस आपल्यासाठी राष्ट्रीय उत्सवाचा दिवस, आपल्यासाठी अतिशय गौरवाचा दिवस।
ज्या हजारो शहीदांनी जातपात धर्म न पाहता भारत माता की जय म्हणत आपलं आयुष्य देशाला समर्पित केलं. त्याची पौष्टिक मूल्य न्यूट्रिशन व्हॅल्यू आणि याचा प्रचार व्हावा. शेतकऱ्यांनी पुढे येऊन आता रानभाज्या या व्यावसायिक स्वरूपामध्ये शेतीमध्ये सुद्धा याची लागवड करावी. या दृष्टीने आत्माच्या आमच्या प्रतिताई हिरुळकर व कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाची सुरुवात केली. या महोत्सवाच्या माध्यमातून शहरामध्ये असणाऱ्या लोकांना पिझ्झा किंवा अशा तत्सम गोष्टींपेक्षाही आमच्या रानभाजीमध्ये शक्ती आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे, आरोग्य सुदृढ ठेवण्याचा एक क्षमता या रानभाजीमध्ये आहे. असं म्हणतात की मेंदूचा मार्ग पोटातून जातो. पोटामध्ये जर आपण उत्तम पद्धतीचं अन्न, तर आपला तामसी, राजसी आणि सात्विक या गुणापैकी सात्विकता ही वेगाने आपल्यामध्ये वाढते आणि अतिशय उत्तम अन्नातून उत्तम बुद्धी ही सुद्धा विकसित होत असते. आणि यासाठी रानभाजीमध्ये आपण आता निर्णय केला आहे की इथं स्थायी स्वरूपामध्ये आपण फूड कोर्ट करतो, स्थायी स्वरूपामध्ये कृषी बाजार करतो. या ठिकाणी 16 एकर जागा आहे. जर कृषी कार्यालय सोडली तर हा पूर्ण संकुल या महाराष्ट्रातला उत्तम संकुल व्हावं. हे एक चालतं बोलतं कृषी मार्गदर्शन केंद्र व्हावं आणि यासाठी या ठिकाणी आपण ट्रेनिंग सेंटर, फूड कोर्ट, गोडाऊन्स, बाजार, कोल्ड स्टोरेज अशा अनंत गोष्टीचा आपण इथं बांधकाम करतो आहे. त्याला पहिल्या टप्प्यामध्ये 64 कोटी 99 लाखला मंजुरी दिली आहे. आणि हा कृषी बाजार करत असताना माननीय धनंजय मुंडेजींनी शब्द दिल्याप्रमाणे 31 कोटी 90 लाखाचं भाजीपाला संशोधन केंद्र हे वरोड्या तहसीलमध्ये एका अर्जुनामध्ये करतो. आपल्याला माहिती आहे की पद्मश्री ज्या बीज माता आपण ज्यांना म्हणतो, देशी वाण त्यांनी संरक्षित केलं. एक अशिक्षित आमची बहीण अशा पद्धतीने काम करू शकते, तर मग रिसर्चरनी याच्यावर चांगलं काम करावं. आणि मी पंजाबराव कृषी विद्यापीठाला सांगितलं की आमच्या वनविभागामध्ये बायोडायव्हर्सिटी बोर्ड आहे, तुम्हाला आवश्यकता असेल तर जनुक कोंज, जीन बँक या सर्व देशी वाणाची केली पाहिजे आणि चंद्रपूरनी यामध्ये अग्रेसर असावं या दृष्टीने मी सूचना केल्या आहे. आणि मला विश्वास आहे की आमचे जिल्हाधिकारी विनय गौडाजींच्या सुयोग्य प्रशासकीय क्षमतेमध्ये या साऱ्या गोष्टी वेगाने मार्गी लागतील. धन्यवाद सर.